राज्यातील विरोधी पक्षाचे नेते केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटणार आहेत। उद्या सकाळी 11च्या सुमारास भेट होण्याची शक्यता आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसे सीपीआय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। मतचोरी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मुद्दे मांडणार आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। उद्या सकाळी 11च्या सुमारास ही भेट होणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच आपण बघतोय की काहीच वेळापूर्वी इथे निवडणूक आयोगाकडे अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे त्यांना भेटायला आलेले, मात्र त्यांची भेट झाली नाही। आणि उद्या आता निवडणूक आयोगाने जे आहेत भेटायचं त्यांना बोलवलंय। आणि तेच आपण बघतोय की राज्यातले सगळे विरोधी पक्ष नेते, मग ते शिवसेना युबीटी म्हणा, एनसीपी शरदचंद्र पवार म्हणा, मनसे सीपीआय, या सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी उद्या उपस्थित राहणार आहेत आणि ते केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटणार आहेत। सकाळी 11 वाजताची ही भेट होण्याची शक्यता आहे। मत चोरीच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ते मुद्दे मांडणार आहेत। आपल्याला माहिती आहे मागच्या काही दिवसात ज्या प्रकाराने महाविकास आघाडी आणि दुसरे जे पक्ष आहेत त्यांनी मिळून एक मोर्चा काढलेला मोठ्या प्रमाणावर मुंबईत आणि राज्यभरात, तसंच राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांनी तक्रार केली असता आता ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करणार आहे हेही समजून येत आहे। आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला ते तक्रार करतील असं समजून येत आहे। निश्चित, धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। राज्यातील विरोधी पक्षाचे नेते केंद्रीय निवडणूक आयोगाला भेट देणार आहेत। उद्या सकाळी 11च्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे।